नमस्कार. जनव्हॉइसच्या कीर्ती रणरागिणी या स्पेशल एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज सगळ्या क्षेत्रात महिला आघाडीवरती काम करत आहेत. पुरुषांच्या कांद्याला कांदा लावून सर्व क्षेत्रात कार्य करत आहेत. तर आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र सुरक्षा दलाचे महाराष्ट्र महिला सुरक्षा रक्षक. तर जाणून घेऊया त्यांच्याकडून त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल. नमस्कार मॅडम. तर तुम्ही या क्षेत्रात जेव्हापासून काम करताय तर आतापर्यंतचा तुमचा कसा प्रवास होता आणि काय अनुभव? नमस्कार, माझं नाव मनीषा दिनेश पोद्दार. मी मागील 7 वर्षापासून मी एम एस एफमध्ये कार्यरत आहे. 2018 पासून मी जॉईनिंग केली. आमचा हा प्रवासही काही सोपा नाही. प्रत्येक क्षेत्रात, हाच नाही तर प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला काम करायचं असेल तर प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला संघर्ष करावाच लागणार. जसं की आम्ही पहिलं ह्या अगोदर आम्ही पोलीस भरतीची तयारी करत होतो. त्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये वेटिंगवर राहिल्यामुळे तिथून आम्हाला एक संधी भेटली एम एस एफमध्ये काम करण्याची. तर आता आम्ही सध्या म्हणजे एम एस एफ ही काय त्यामध्ये आम्ही खूप खुश आहोत जॉब करून, कारण की आम्हाला एक वर्दीचा एक क्रेज होता, वर्दी मिळवण्याची आम्हाला एक जिद्द होती. त्यामुळे आम्ही भरतीसाठी प्रॅक्टिस करत होतो. पण तरी एम एस एफमध्ये आम्ही येऊन आम्हाला ही वर्दी भेटली तर त्यातही आम्ही खूप खुश आहोत. कारण की यामध्ये पण तुम्हाला म्हणजे जे वर्दीमध्ये राहून कशा प्रकारे काम केलं जातं, आपल्याला कुठे कुठे काम करावं लागतं. आता जिथे पण जेवढे गव्हर्नमेंटचे म्हणजे ऑल महाराष्ट्रामध्ये आमचे एम एस एफचे जवान आहेत, तर प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्हाला जिथे ते गव्हर्नमेंटचे म्हणजे जसे की हॉस्पिटल म्हणा, गव्हर्नमेंटचे आपले पालिका म्हणा, म्हणजे अशा प्रत्येक ठिकाणी गव्हर्नमेंटच्या इथे आम्हाला काम करण्याची संधी भेटते. असं तर आम्ही काम करू शकलो नसतो गव्हर्नमेंटच्या कोणत्याही ठिकाणी, पण आम्हाला ती संधी फक्त आणि फक्त आमच्या महाराष्ट्र सुरक्षा बलामुळे भेटली आहे. यातही आम्ही खूप खुश आहोत काम करून. मी महिलांसाठी खास करून एक संदेश देऊ इच्छिते. म्हणूनच मी सांगते की आपल्या महिलांमध्ये जी चिकाटी आणि जिद्द आहे ती अजिबातच सोडू नका आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे काम करा आणि पुढे जा. तर अजून काही महिला सुरक्षा आहेत, तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांच्या काय भावना आहेत. तर मॅम, जे पुढची पिढी आहे किंवा युवा पिढी आहे त्यांना जर ह्या क्षेत्रात यायचं असेल तर त्यांनी पूर्वतयारी कशी केली पाहिजे? माझं नाव शीतल ज्ञानेश्वर खंडारे. मी महिला सुरक्षा रक्षक. माझं लग्न 12वी नंतर झालं, तर मला माहेरी जास्त शिक्षण घेता नाही आलं. पण मी जेव्हा इकडे लग्न करून आले तेव्हा मी मिस्टरांना सांगितलं की मी स्टेट लेवलपर्यंत कबड्डी खेळलेली आहे आणि माझं म्हणजे स्पोर्टमध्ये मला जास्त आवड होती. तर मिस्टरांनी मला विचारलं की तुला काय करायचं आहे पुढं. तर मी त्यांना बोलले की मला पोलीसमध्ये जायचं आहे. पोलीसमध्ये जायचं आहे. तर आम्ही प्रशिक्षण लावायला गेलो माझ्या माहेरीत औरंगाबादला. माहेरी गेल्यानंतर तिकडनं आल्यानंतर मला म्हणजे पैसे वगैरे भरले होते आम्ही, पण नंतर मला माहीत पडलं की मी प्रेग्नेंट आहे. तर त्याच्यानंतर मग मुलगा झाल्यानंतर माझे 1.5 वर्ष असेच खाली गेले. मला कॉलेजला पण ॲडमिशन घेता नाही आलं. पण मी मिस्टरांना बोलले की मी पहिल्यापासून स्पोर्टमध्ये चांगले होते, म्हणजे राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, कबड्डीमध्ये. तर मिस्टरांना बोलले की मी स्वतः माझीच घरी प्रॅक्टिस करणार. तर माझ्या सासूबाई MSCBमध्ये भांडूपला जॉबला जायच्या. लहान मुलगा 1.5 वर्षाचा होता. तर सासूबाई मुलाला सांभाळायच्या. सकाळी मी 5 वाजता उठायची आणि स्वतःच प्रॅक्टिस करायचे. स्वतः मी एक 4 किलोचा गोळा घरी आणलेला. 5 किलोमीटर रनिंग करून 100 मीटर आणि गोळाफेक करून मी घरी यायची. माझ्या स्वतःच्या मुलाला सांभाळून घरची कामं करून सगळं मी हे त्या टायमाला केलं. तर माझी पहिली भरती 2014ला मी नायगावला दिली. नायगावला दिल्यानंतर मी 2च महिने प्रॅक्टिस केली, कारण मुलगा छोटा होता. मुलाला कोणी सांभाळणारं नव्हतं, काही नाही. सासूबाई जॉबला असायच्या, मिस्टर पण जॉबला असायचे. त्यांनी पण मला सासूबाईंनी मिस्टरांनी भरपूर सपोर्ट केला ह्या बाबतीमध्ये. तर 2014ला मला ग्राउंडला 84 मार्क पडले, लेकीला मला 56. तिथे पण मी काहीतरी 1-2 मार्काने वेटिंगला राहिले. वेटिंगला राहिल्यानंतर मला एवढी म्हणजे मेहनत करून पण मला यश आलं नाही पोलीस भरतीमध्ये. तर मग मी मिस्टरांना बोलले की मला प्रशिक्षण लावून द्या. तर मग त्यांनी मला औरंगाबाद येथे पोलीस भरतीचं प्रशिक्षण लावून दिलं. लावून दिल्यानंतर भरती पुढं ढकलल्यामुळं परत मला इकडं मुंबईला यावं लागलं. मुलाला नर्सरीला शाळेमध्ये घातलं. त्याच्यानंतरही मी स्वतःच प्रॅक्टिस चालू ठेवल्यानंतर मी 2 फॉर्म टाकले, एक औरंगाबाद ग्रामीणला आणि एक सिटीला मुंबई. तर औरंगाबाद ग्रामीणला फॉर्म टाकल्यानंतर तिथे पण ग्राउंडचं मेरिट लागलं. तर एका मार्काने ग्राउंडच्या मेरिटला मी तिथे कटले. त्याच दिवशी मी मुंबईला आले. मुंबईला येऊन पण मी भरती दिली 2016ची. त्या 16ची भरती दिल्यानंतर तिथे सुद्धा मी वेटिंगला राहिले. त्याच्यानंतर मी जेल पोलीसला सुद्धा ट्राय केलं. तिकडे पण मला ग्राउंडला 93 पडले, लेकीला पण 60 पडले.
तिथे पण माझं नशीब म्हणजे मला नशिबाने साथ दिली नाही, तिथे पण माझं काम झालं नाही. त्याच्यानंतर मला MSFचा कॉल आला. MSFचा कॉल आल्यानंतर माझा भाऊ पण मुंबई पोलीसमध्ये आहे आणि माझे वडील पण आर्मीमध्ये होते. तर मी त्यांना विचारलं की मला म्हणजे MSF जॉईन करू की नाही. तर ते बोलले तुला बघ काय वाटतं, तुला जे योग्य वाटेल ते तू कर. तर त्याच्यानंतर माझे मिस्टर पण बोलले की महाराष्ट्रामध्ये राहून जर आपल्याला आर्मीसारखं जर वर्दी घालायला भेटत असेल तर त्याच्यामध्ये काही म्हणजे विचार न करता तू जॉईन कर. मी माझ्या वडिलांचं, मिस्टरांचं, भावांचं ऐकून मी MSFमध्ये म्हणजे ट्राय केला. पण मला गर्व वाटतो की ही वर्दी घालायला मला महाराष्ट्रामध्ये राहून पण ही वर्दी घालायला मिळाली. मला याचा अभिमान वाटतो. काम कुठलंही छोटं नसतं, कुठल्याही याचं म्हणजे लाज बाळगायची नाही. जरी माझं पोलीसमध्ये सिलेक्शन नाही झालं तरीही मला MSFमध्ये आज आर्मीसारखी वर्दी घालायला मिळाली, याचं मला गर्व आहे. जर पोलीसमध्ये यायचं असेल किंवा कुठल्याही फोर्समध्ये जायचं असेल तर मला तर असं वाटतं 10वी-12वीला स्टार्ट न करता आधीपासूनच जे आपल्या म्हणजे भगिनी असतील, महिला असतील, त्यांनी आपल्या मुलांना 5वी, 6वी, 7वी, 8वी पासूनच थोडं ग्राउंडचं नॉलेज द्यायला पाहिजे. सकाळी त्यांच्याकडून छोट्या मोठ्या म्हणजे ॲक्टिव्हिटीज करून घ्यायला पाहिजे. ग्राउंडला म्हणजे कशी रनिंग करायची, कसा गोळा फेकायचा, काय करायचं हे पहिल्यापासून जर पोरांना आपल्या शिकवलं तर मला असं वाटतं 12वी नंतर त्यांना भरती ही अवघड जाणार नाही. तर मॅम, तुम्ही या क्षेत्रात परिवार सांभाळून काम करत आहात, तर तुम्ही ह्या क्षेत्रात काम करत असताना तुम्हाला कोणत्या समस्यांना सामोरे जावं लागतं? नमस्कार, माझं नाव हर्षदा मनोज शिंदे. मी TMC इथे कर्तव्य बजावत आहे. मी गेली 10 वर्ष झाले महाराष्ट्र सुरक्षा बलमध्ये काम करत आहे. तर अडचणी येतच असतात आपल्याला, शेवटी आपलं लाईफ आहे त्याच्यामध्ये अडचणी तर येतच असतात. माझं लग्न 2018ला झालं. सासरकडनं काही परमिशन होती नोकरीची, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आला. पण मग माझी बदली झाली होती नागपूरला. बदली झाली, पण नुकतंच लग्न झाल्यामुळे काय तिकडे पाठवायला तयार नव्हते. पण मग कसं तरी ॲडजस्टमेंट करून मग मी ती बदली कॅन्सल केली आणि इथेच कर्तव्यावर राहिले. 2020ला जेव्हा कोविडचा पिरियड चालू होता तेव्हा मला मुलगी झाली आणि आपली तर रजा असते 6 महिन्याची आणि 6 महिन्यानंतर आपल्याला कर्तव्यावर हजर व्हायचं असतं. तर कोविडचा पिरियड चालू होता तेव्हा मला लहान मुलगी झाली. तेव्हा खूप टेन्शन यायचं की आता 6 महिने रजा संपेल तेव्हा मी कसं ड्युटीवर हजर होईन, किंवा छोटं बाळ घरी आहे आणि कोविडचं एवढं सगळं चालू आहे तेव्हा बाहेर जाऊन पुन्हा घरी यायचं, बाळाला घ्यायचं, पुन्हा त्याला लागण व्हायला नको, याचं खूप टेन्शन यायचं. आपल्याला बाळ झाल्यावर आपण जरा भावनिक होतो. आपल्याला असं वाटतं की नको, सोडून द्यावी नोकरी आणि आपल्या बाळाजवळच आपण राहावं, असं मलाही वाटलं होतं. मीही तो डिसिजन घेतला होता. पण मग ठरवलं एवढं सगळं आपलं आहे, आपली नोकरी, ही वर्दी सहजासहजी कोणाला घालायला भेटत नाही, तर ती मला माझ्या नशिबाने घालायला भेटले, तर मग मी का सोडू. म्हणून मग मी पण तसं मन घट्ट करून माझ्या बाळाला घरी ठेवून किंवा मग ती ड्युटी ॲडजस्टमेंट करून मीही इतके वर्ष आता करते. आता बाळ माझं झालं आहे 3 वर्षाचं, 4 वर्षाचं, तर ते ॲडजस्टमेंट करून आम्ही हे करतोय. तर माझं सांगणं इतकंच आहे का आपल्या बाळाच्या ह्याच्यामध्ये म्हणा किंवा आपल्या दैनंदिन जीवनात म्हणा प्रॉब्लेम्स हे येत असतात आणि आपण खचून जातो किंवा नोकरी न करण्याचा निर्णय लेडीज घेत असतात. तर तसं करू नका. स्वतःच्या पायावर उभं राहा आणि आपलं जे काही आपलं व्यक्तिमत्व आहे, म्हणजे स्वाभिमान आपला आहे, तो जपून तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहा. हे मी महिला दिनाच्या दिवशी सगळ्यांना सांगू इच्छिते, सगळ्या महिलांना. मॅडम, जी युवा पिढी आहे त्यांना काय संदेश द्याल? माझे नाव सुषमा प्रवीण भोजने. मी ठाणे महानगरपालिका येथे महिला मुख्य सुरक्षा रक्षक या पदावर आहे. मी सर्व महिलांना सांगू इच्छिते की तुम्ही ज्या काही क्षेत्रात असाल त्या क्षेत्रामध्ये अजून पुढे कार्यरत राहा. हेच 8 मार्चच्या महिला दिनाच्या निमित्ताने मी सर्वांना आणि माझ्या स्टाफकडून हार्दिक शुभेच्छा देते. मॅम, तुम्हाला पण महिला दिनाच्या शुभेच्छा. तर आज आपण महाराष्ट्र सुरक्षा बल यांच्याशी संवाद साधले आणि खूप छान वाटलं आहे मॅम. तर अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या जनव्हॉइस न्यूज चॅनलला पाहत राहा. कॅमेरामॅन योगिता लोहारसह मी वंशिका जाचे, जनव्हॉइस न्यूज ठाणे.